हो, छत्रपती शिवाजी महाराजांची काय प्रतिमा एका उदाहरणाद्वारे सांगतो. एकदा चालू होती आणि दंगलीमध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी एक तरुण स्त्री धावत होती, पळत होती. 4-5 गुंड तिच्या पाठीमाग लागले होते आणि लागले असताना ती तरुणी पळत होती. तिचे लचके घेण्याकरता ते 5 गावगुंड तिच्या माग धावत होते. धावत असताना हळूहळू महाराज त्या ठिकाणी ती पळत होती. एका त्या ठिकाणी रूम मध्ये तिला उजेड दिसला खिडकीमधून आणि तिनं दार ठोठावलं आणि दार ठोठावले असताना महाराज त्या ठिकाणी त्या तडकदार तरुणानं ते दार उघडलं महाराज. आणि उघडल्यानंतर त्या ठिकाणी ती आत गेली. त्यानं दार बंद केलं आणि रात्रभर आराम केला. सकाळी तो उठला आणि म्हणला, ताई अरे या खोलीमध्ये तुला प्रवेश करताना भीती कशी वाटली नाही. रात्र जर मी ठरवलं असतं तर तुझी त्या ठिकाणी आबरू मीही काढली असती. मग तुझी हिंमत कसं काय झाली याच्यात येण्याची. तिनं सांगितलं, अरे दादा तुझ्या घरात प्रवेश करण्या अगोदर मला खिडकी मधून माझ्या छत्रपती शिवरायांचा फोटो तुझ्या घरामध्ये दिसला आणि ज्या घरात छत्रपती शिवरायांचा फोटो आहे त्या घरातील तरुण कसा बलात्कारी असू शकतो. तो स्त्री वाचवणारा आहे, मारणारा नाही. म्हणून तर आपण म्हणत असतो आमचा राजा जन्माला आला आणि त्याचं नाव सगळीकडे गाजतंय. छत्रपती शिवाजी महाराज, वीर संभाजी महाराज. वाजवा आता. पुन्हा भूक लागली पाहिजे हे का नाही. तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. बस एवढंच करा, म्हणजे काही करू नका. काय करा, तुका म्हणे जपा आणि